नमस्कार. आज आपण आहोत गादेगावमध्ये, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. आणि गादेगाव परिसरामध्ये खूप सुंदर आखीव रेखीव देखणे का खिल्लार आहे. पाहू शकता या परिसरातील गायी वळूंच्या मुलाखती आपण घेत आहोत. आपल्या समोर आहे सुंदर आखीव रेखीव देखणी जातीवंत खिल्लार. आपण मालकांकडून याची संपूर्ण माहिती घेऊन येऊ. नमस्कार मालक. नमस्कार. आपलं नाव सांगा. नवनाथ सहदेव टक्के, राहणार गादेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 80 95 36 19. आपल्याकडे ही जी खिल्लार गाय आहे हिचं वय काय आहे आता? आता हिचं वय आहे बघा, एक 3 वर्ष आहे. किती दाती झाली? आता ही सायदात आहे. साई दाती झाली. हा, कुठल्या वळूची पैदास म्हणायची? ही हिचा जी वडील जे होता ते काळेबाग म्हणून होता. काळेबाग कुठे? पंढरपूर मध्ये. हा, काळेबागच्या त्या बैलाची पैदास आहे. काजळी खिल्लार वळ होता. काजळी केला, प्युअर वळ होता एक आणि नंबर. हिची आई हिची आई आपण बाजारातनं गाय आणलेली आहे. कुठल्या बाजारातून आणली? पंढरपूर कार्तिक वारीतनं. पंढरपूर कार्तिकवारी. हा. कोणाकडून घेतली होती? ते एक मस्के म्हणून पाहुणे होते, त्या पाहुण्याकडून घेतली. मस्के. हा. कुठले? गादेगावचेच का? कुठले? नाही ते भटोंबऱ्याचे होते. भटोंबरे, तालुका पंढरपूर. हा, आता ही गाभ आहे का खाली आहे? आता गाभ आहे 7 महिने. आपण घेताना खाली होती गाय. किती वेळ त्याला गाभ आहे आता ही? आता ही पहिल्यांदाच गाभ आहे. पहिल्यांदाच गाभ आहे. त्या मालकाने इकली होती गाय, गाभ जात नाही म्हणून आपण आणून तिला गाभ करून आपल्यात आणली का दुसऱ्या माझाला गाभ गेली गाय. काय औषध उपचार केले त्याच्यासाठी तुम्ही? काय सुद्धा औषध उपचार केला नाही, फक्त डॉक्टरकडे एक औषध सोडून घेतलं आणि दुसऱ्या माझाला भरून घेतली. आता हिला कुठला वळू भरलाय? जावेद मुलाण्याचा वळ भरलेला आहे. जावेद मुलानी गादेगाव यांचा ते काजळी खिल्लार हा, भरलेला. काजळी केला सोन्या. काजळी खिल्लार हा सोन्या भरलेला आहे. हा, त्याच्यावर आता 7 महिने झाले. जो काही दिवस मल्हारी हाकेंकडे होता आणि आता सध्याला पूर्वीचे जुने मालक गायकवाड बंधू अकोले गायकवाड. बुद्रुक, तालुका माडा, जिल्हा सोलापूर यांच्याकडे अजूनही चालू आहे. जो महाराष्ट्र चॅम्पियन झालेला राम, त्याचा सोन्या यांनी 1200 गायी भरवल्या त्या सोन्या रामच्या मुलाकडून. त्याच्यानंतर त्यांनी कर्नाटक मध्ये विकला. पाहू शकता आखीव रेखीव सुंदर देखणी खिल्लार. मला ह्याच्यामध्ये काय सुंदरता आपल्याला आवडली म्हणून आपण घेतली गाय? हिचा काजळापणा, शिंगे काळे, डोळे काळे, नागपडी काळी, चिपट गोंडा काळा आणि गुण चांगलं. आपल्याला खाली गाय कितीला पडली होती? खाली गाय आपण 17,000 ला आणली होती. आपल्याला गाय परत ना त्यांनी 51,000 लोकांनी मागली, आपण गाय दिली नाही. ही कायचीच नाही म्हणून त्या मालकानं गाप जात नाही म्हणून अशीच कसाबाला काय आलेली गाय आपण घेतली होती. आपल्या नशिबान गाप जाव नाही जाव काय असं ना, तिचा जीव वाचवू म्हणून त्या धोरणाने घेतली. बरं आपल्या इथं ती गाप गेली, आपलं तिनं चांगलं केलं. त्याच्यामध्ये आता एक तब्येत गाभ असल्यामुळे व्यवस्थित दिसते ही तब्येत. ह्याच्या ज्यावेळेस अगोदर लय तुम्ही खराब होती. घेतली त्यावेळेस तब्येत पण खूप डाऊन लय असेल. डाऊन का कोणी सुद्धा तिला म्हणणार नाही पैसे देऊन घ्यावं. त्यावेळेस एवढी तब्येत खराब असताना तुम्हाला काय ह्याच्यामध्ये चांगलं तिचं वाटलं? गुण आपल्याला पटलं. तिचं काजळापणा, शिंग, तिचं उंची, शरीरयष्टी, लांबार उभार. किती वर्षापासून खिल्लार क्षेत्रामध्ये आपण काम करता? आमचे मामा होते, जवळजवळ 3री पिढी आमच्या मामांची. मारुती दिगंबर मस्के यांच्याकडे 1 नंबर वळ होता. महाराष्ट्र चॅम्पियन बैल होता गादेगाव मध्ये. हा, त्या बैलापासून त्यांना बी नाद होता. त्यांच्या नादानं आम्हाला नाद लागला आमच्या मामापासून. आता आपल्याकडे किती खिल्लार आहेत घरी? आपल्याकडे आता एक कोशी, एक खिलार आहे, एक कालवड एक आहे आणि ही एक गाय. ह्याच्या अगोदर एक गाय होती, आपण विकली होती 1,40,000 पुण्याला. कुणाला विकली? पुण्याला. पुण्याला काय द्यावं ह्यांचं मालकाचं नाव माहिती नाही. पाटसला विकली होती. नगरसेवक होते ते. त्यांनी खास हावसन गाय नेली. गाय 1 नंबर, गरीब, शांत, प्रदर्शन मध्ये कुठं बी नंबर घेत होती. नंबर काढलेली होती? हा, नंबर काढलेली. गाभ असताना विकली का वेल्यानंतर विकली? तिला पाडी झाली. ते कुठल्या लाईनची होती? पहाडी ती जावेद मुलांच्या बैलाचीच होती, सोन्याचीच होती. सोन्याचीच होती. आणि आता दुसरी जी कोशी खिल्लार आहे आपल्याकडे ती हा, कुठल्या लाईनची? ती कोशी खिलार आम्ही बामणीत आणली, मांजरी. मांजरी, तालुका सांगोला. हा, तालुका सांगोला. ती कुठल्या लाईनची आहे बघून घेतली का आपलं असंच? नाही ती लाईन बघूनच घेतलेली आहे. ती कुठल्या लाईनची आहे? ती कर्नाटक भागातल्या लाईनची आहे, कालवड. कुणाकडून घेतली? मांजरीत एक शेतकरी होता, वाघमारे त्यांच्याकडून घेतलेली.
ही गाय कासत हात घालून देते का आता हा आपल्याला? कसं ती हात घालली ती कोणी बी बारक्या लेकरांनी धरू द्या, काय नाही, काय सुद्धा अडचण नाही, पाय सुद्धा उचलणार नाही, एकदम शकता. शांत आणि गरीब. सवय लावल्यानंतर मोठं जनावर जरी घेतलं तरी पाहू शकता काही कसं नाही, शांत काही होते. करत नाही ती. त्याला रेग्युलर रोज तुम्ही थोडा वेळ दिला पाहिजे सकाळ संध्याकाळ, जेणेकरून जनावराला गोंजारणे, त्याला थोडं मालिश करणे, खायला टाकणे, थोडं फिरवणे. त्यानंतर कुठलंही जनावर किती जरी गरम रक्तात असलं तरी कुठलीही गाय तुम्हाला कासत हात घालून देते आणि वेल्यानंतर ती गाय दूध देतेच. सर्व आहे. होऊ शकतं अशा प्रकारचं खिल्लार जनावर आहे. जीव लावून सांभाळलं तर ते हातावर येते. आणि पाहू शकता मालकाने सांगितलं की गाभ राहत नाही आणि तब्येत एकदम खराब होती, तरी सुद्धा त्यांनी तिचा जातीवंतपणा, आखीव देखणेपणा पाहून गाय घेतली आणि यांच्या दावणीला आल्यानंतर यांच्या दावणीचा गुणधर्म म्हणा किंवा यांचे तिला खाणं पिणं घालणे किंवा तिची निगा राखणे, तिला लावलेला घरच्यांचा जीव, ती गाभ राहिली. आणि पाहू शकता कशा प्रकारची तब्येत झालेली आहे तिची. त्यासाठी प्रत्येकाने एक तरी खिल्लार जोपासा. खिल्लार हे शेतकऱ्याचं आणि महाराष्ट्राचं अनमोल धन आहे. त्यालाच आपण कृषी धन म्हणतो. आणि हे खिल्लार कृषी धन जपण्याचं काम आपलं खिल्लार कृषी धन चॅनलच्या माध्यमातून करत आहोत. महाराष्ट्र कर्नाटक मधील खिल्लार पालकांच्या आवर्जून घरी जाऊन गाठी भेटी घेऊन त्यांच्या मुलाखती घेत आहोत, त्यांचे मनोगत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत. अशा प्रकारचे खिल्लार पाहण्यासाठी पाहत राहा खिल्लार कृषी धन चॅनल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक तरी खिल्लार जोपासा. लोक आपलं चॅनल पाहतायत परंतु सबस्क्राईब करत नाहीत. सर्वांना सांगणं आहे की नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि चांगल्या प्रकारचे खिल्लार वळू महाराष्ट्र कर्नाटक मधील तुम्हाला माहिती होण्यासाठी की तुमच्या गायीसाठी योग्य कुठला, जवळचा कुठला, घरपोच सेवा देणारे वळू कुठले आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचे खिल्लार कालवड आणि गाय खोंड यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण चॅनलच्या माध्यमातून करत आहे. तुम्ही डायरेक्ट मालकांशी संपर्क साधू शकता, मालकांशी बोलू शकता आणि विचार विनिमय करून तुमच्या आवडीचं खिल्लार घेऊ शकता. त्याच्यासाठी सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आवर्जून लाईक करून कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले, तुम्हाला कुठल्या वळू मालक, गाई पालकांचा व्हिडिओ पाहायला आवडेल. आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद मालक. धन्यवाद धन्यवाद. होऊ शकतं अशा प्रकारचं खिल्लार आहे.